UPSC 2026 आणि MPSC 2026च्या प्रिलिम्समध्ये अवघा 8 दिवसाचा फरक आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटतंय की सर UPSC सोबत MPSC केले तर चालेल का, किंवा सर UPSC करतोय फोकस तो ठेवतोय त्यासोबत MPSC केली तर चालेल का. या सगळ्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजय दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. बघा, MPSC मध्ये जो एक मेजर चेंज त्या ठिकाणी केलेला आहे तो महाराष्ट्र शासनानं MPSC थ्रू जो केलेला आहे की UPSC मध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी UPSCचा सिलेबस प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू कट कॉपी पेस्ट केलेला आहे. फुल स्टॉप. आता याच्या पुढची गोष्ट, पण UPSCचा अप्रोच, UPSCचा प्रश्न विचारण्याची पद्धत, UPSCचा जो झालेला आहे ॲडव्हान्स लेवलचा पेपर सेटिंगचा अनुभव हा अजिबात कॉपी पेस्ट केलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. जर आपल्याला UPSC करायचे असेल आणि किंवा आपल्याला MPSC करायचे असेल तर सोबत करता येईल का याच्याविषयी आपल्याला चर्चा करता येऊ शकते. दोन सोबत काय करता येईल, कशाचे फायदे कशाचे तोटे या अनुषंगाने आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. बघा, चर्चा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, एक परीक्षेचे स्वरूप. बरोबर आहे. सध्याच्या स्टेजला म्हणजे आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं तर MPSC बेसिक, UPSC ॲडव्हान्स्ड, बरोबर. याला आपण अनालिटिकल म्हणू शकतो. याला आपण थोडंसं लेवल 1 मॅक्स लेवल 2 पर्यंतचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्ही UPSC फोकस करत असाल तर MPSC करू नका. याचं कारण एक आहे, जर UPSC करत असाल तर MPSC करत असाल तर त्यासोबत UPSC होणार नाही. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट आहे, एक पूर्व परीक्षा. MPSC फॅक्च्युअल जास्त आहे. जर आपण GS चा विचार केला तर, बरोबर आहे, एक GS चा विचार केला तर फॅक्च्युअल आहे. इथे आपल्याला काय बघता येईल, UPSC मोस्टली इथे पण अनालिटिकल, त्याच्यानंतर बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, आपण इथं म्हणूया कन्सेप्च्युअल खूप जास्त आहे. त्यामुळे ह्या दोघांमध्ये खूप फरक आपल्याला बघायला मिळतो. मी आता फक्त GS बद्दल बोलतोय. त्याचं दुसरं एक महत्वाचं बेस्ट काय आहे तर ते आपल्याला बघता येईल. UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2025 ची राज्यसेवेची पूर्व परीक्षा दिली. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना 110 पण क्रॉस करता आलेले नाही. दुर्दैवानं यावर्षी जागा कमी असल्यामुळं कट ऑफ 120च्या तरी खाली येईल असं आत्ता तरी तुर्तास वाटत नाही. पुढे चालून क्वेश्चन कॅन्सल आणि बाकीच्या भानगडीमध्ये बराच फरक पडू शकतो. हे एक्सपेक्टेड कट ऑफच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहेच. आता त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, हा GS चा विषय संपला. आता सगळ्यात महत्वाचा येतो CSAT. UPSC खूप ॲडव्हान्स लेवलला आहे. याची तुम्हाला वेगळी तयारी करावी लागते. MPSCच्या बाबतीमध्ये खूप सोपी आहे. त्यामुळं जर आपण UPSC करत असू तर MPSC करत असू तर आपली MPSCच्या प्रिलिम्समध्ये UPSCचं CSAT निघणंच त्या ठिकाणी अवघड होऊ शकतं. त्यामुळं पण आपण हे दोन गोष्टी सोबत केल्या नाही पाहिजेत. हा झाला एक भाग. याच्यानंतर जेव्हा आपण पुढचा विचार करतो, कुठला, मेन्स, याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला करता येतील. एक GS, दुसरा आहे ऑप्शनल. आता इथे पण GS ला ही काय झालंय, UPSCनं 2013ला चालू केलेलं आहे. आपण 2026 बद्दल बोलत आहोत. म्हणजे नाही म्हटलं तरी कमीत कमी आता 13 ते 13 झाले, जवळपास 11, जवळपास एक 15+ इयर आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, किंवा 14+ इयर्स आपण म्हणू शकतो. 13, 23, 24, 25, 26, बरोबर. हे 3 आणि हे 4,
जवळपास 14+ इयरचा त्या ठिकाणी डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. कशाच्या बाबतीमध्ये? यूपीएससीच्या बाबतीमध्ये. इथे आता एमपीएससी जी आहे तर ती सुरुवात झाली 2025ला, बरोबर आहे. 2026ला फक्त एक स्टेप, फक्त फर्स्ट इयरच एमपीएससीचा असणार आहे, त्यामुळं पण नाही. आणि याच्या पलीकडे जाऊन साधं सरळ करायला मी जर म्हटलं, एमपीएससी जे आहे यांनी जस्ट नर्सरीला ऍडमिशन घेतलेलं आहे, यूपीएससीचं पीजी चालू आहे. त्यामुळं दोन्हीची सांगड घालता येणार नाही. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी सांगेल, जर तुम्ही यूपीएससीची तयारी करत असाल तर एमपीएससी प्रिलिम्स जो जीएसचा विषय आहे, जीएस डिफिकल्ट फॉर यूपीएससी ऍस्पिरंट्स. अप्रोच मध्ये 360 डिग्री चेंज आहे. त्यामुळं आपल्याला यूपीएससीचा अभ्यास केला म्हणजे माझी एमपीएससीची प्रिलिम्स निघेल असं म्हणता येणार नाही. असं 25ला तरी झालेलं नाहीये, 26लाही होईल असं मला अजिबात वाटत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. याच्या आधी मी जेवढे व्हिडिओ बनवले होते ते सगळे तंतोतंत आतापर्यंत खरे ठरलेले आहेत. जो पहिला प्रश्न बघितला तर मी सावधान, जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असाल तर, त्यानंतर बनवलेला रिव्हेंज अटेम्प्ट, हे दोन्ही व्हिडिओ आणि त्यात ज्या गोष्टी मी सांगितल्या होत्या त्या तुम्हाला आता बघायला मिळतील. आणि याच्याही पलीकडे जाऊन मी प्रिलिमच्या आधीपासून जे सांगत होतो की विद्यार्थ्यांना जर कधीतरी आयुष्यात डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची असेल तर कट ऑफच्या भानगडीत पडू नका. जे पडले त्यांचं काय चाललंय ते तुम्हालाही माहित आहे. दुसरं मी म्हटलं होतं आता मॉड्यूल खेळण्याची वेळ नाही. दुर्दैवानं तिथेही मॉड्यूल खेळताना विद्यार्थी बघायला मिळतात. यांची कधी पंचवार्षिक निघून जाईल स्पर्धा परीक्षेतली हे यांनाही कळणार नाही. दुर्दैवानं त्या गोष्टी आहेत. आपल्याला डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्नची तयारी करत असताना काही गोष्टी कराव्या लागतील. जर त्या आपण केल्या नाही तर आपलं पास होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं. मी म्हणणार नाही माझ्याकडेच करा, कुठेही मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जिथं मिळतील तिथं केलं तरी ते होऊ शकतं. याच्यानंतर पलीकडे जाऊन मी तुम्हाला असं सांगेल, मेन्सच्या बाबतीमध्ये ऑप्शनलचा जो विषय चालला होता, जीएसच्या बाबतीमध्ये पण खूप जास्त डिफरन्स, खूप फरक आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे ऑप्शनलच्या बाबतीमध्ये यूपीएससीला साधारणतः आपण जिओग्राफी बघितलं, पबॅड बघितलं किंवा अजून इतर असे ऑप्शनल जर बघितले तर तिथे यूपीएससीनं बऱ्यापैकी कटिंग चालू केलेले आहे, स्किलिंगमध्ये मार्क कमी चालू केलेले आहेत. एमपीएससीच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. एमपीएससी मध्ये सध्या तरी आपल्याला काय कन्सिडर करून चालू लागेल की ऍव्हरेज सगळीकडे सारखा राहील. शक्यता जर फॉरेस्टच्या मेन्सचा आपण विचार केला, जिथं ऍग्रिकल्चर ऑप्शनलला मार्क कमी दिले होते, त्या अर्थी एमपीएससी मध्ये पण सध्या ऍव्हरेज सगळीकडे वाढतोय ना, तो डिफरन्स वाढेल, हळूहळू तो डिफरन्स वाढेल. एमपीएससी मध्ये पण काय ऑप्शनल सेटल होतील, काय ऑप्शनलला चांगले मार्क पडतील, काय ऑप्शनलला मार्क पडणार नाहीत. त्यामुळे आपल्याला काय करता येईल, इथे तयारी सारखी करता येणार नाही. ही गोष्ट इथं आपण लक्षात घेतली पाहिजे. आता ज्यांना एमपीएससी करायची त्यांनी फक्त एमपीएससीच करा, ज्यांना कंबाईन करायचे त्यांनी कंबाईनच करा, ज्यांना फॉरेस्ट करायचे त्यांनी फॉरेस्टच करा. दोन गोष्टी, दोन डगरीवर हात ठेवू नका. आता ती वेळ राहिलेली नाहीये. ऑब्जेक्टिव्हच्या काळामध्ये ठीक होतं, जीएस आलं होतं, सगळ्या गोष्टी सारख्या होत्या. आता असं होणार नाही. याच्या पलीकडे तुम्हाला काही डाऊट असेल तर आपला जो फ्री मेंटरिंगचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता, माझ्याशी संपर्क करू शकता. हा 8788 वाला नंबर आहे. आणि याच्याही पलीकडे मी जाऊन तुम्हाला पुण्यामध्ये असाल, काही अडचण असेल, यूपीएससीच्या संदर्भात असेल, मी स्वतः यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस सेंटर दिलेत. यूपीएससी मधून ऑलरेडी मला एक पोस्ट आहे. या संदर्भात तुम्हाला काही गायडन्स लागलं तरी मी, आपली टीम एमपीएससी एक्झाम मंत्रा तुमच्या सोबत आहे आणि असेल. त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला परत जाताना तेच सांगेल, चला चालत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.